महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव स्वामी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अशोकराव स्वामी विचार मंच व मित्रपरिवार, इचलकरंजी। तक्रार मागे घेण्याचा दबाव, न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी, दुचाकीची तोडफोड। पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून फिर्यादीस धमकावत मारहाण करण्याचा प्रयत्न करत दुचाकीची तोडफोड केल्याची घटना शहापूर परिसरात घडली आहे। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इस्माईल मुसा शेख वय 48 राहणार मलाबादे चौक शहापूर हे दिनांक 31 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10:45 वाजता पंचगंगा कारखाना ते यड्राव फाटा मार्गावरून त्यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर MH09 EH 0494 दुचाकीवरून जात होते। लोट स्पार्क कमानीजवळ आले असता आरोपी विठ्ठल कोंडीबा सावंत राहणार तुळजाभवानी नगर तारदाळ व अविनाश सुहास पाटील राहणार लक्ष्मीनगर तारदाळ यांच्या सांगण्यावरून दोन अनोळखी इस्मांनी फिर्यादीचा पाठलाग करून त्यांना अडवले। यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत आमच्या विरुद्ध दिलेली तक्रार मागे घे, नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। तसेच एका इस्माने हातात लाकडी दांडा घेऊन फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। जीवाच्या भीतीने फिर्यादी तेथून पळून गेले। त्यानंतर आरोपींनी फिर्यादीची दुचाकी लाकडी दांडा व लोखंडी पाईपने फोडून नुकसान केले। या प्रकरणी फिर्यादी इस्माईल शेख यांनी 1 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4:43 वाजता शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल कोष्ठी यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहिते करीत आहेत। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला